महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुरेश धस यांनी भेट घेतल्याच्या नंतर माझ्यासोबत भोपला गावचे दादा तुम्ही प्रॉपर भोपलेचे भोपल्याची मी चुलता काय त्याची हे तुम्ही त्यांचे चुलते आहात पण हे तपास मात्र लागत नाही 15 महिने पूर्ण लागतच नाही तपासणं. काय वाटतं हे अन्याय का सामान्य माणसावर व्हायला हां सामान्य जनतेला अन्याय आहे. आज 15 वर्ष झालं आम्ही 15 महिने झालं त्याचा तपास लागत नाही. येऊन जाऊन त्याचे पाय गेली नक फिरून फिरून कधी म्हणजे कशा कशा पद्धतीत तुम्हाला आंदोलन वगैरे करावं लागतं हे म्हणजे असं आहे की आम्हाला तुम्ही स्वतः वडील आहेत महादेव मुंडे हां मारेकरी अटक होत आणि त्याला न्याय मिळावा आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. आतापर्यंत जे मसाजोग जे ग्रामस्थ तुमच्या सोबत होते त्यांनी आणि तुम्ही काय काय करावं लागलं तुम्हाला कधी परळी बंद ठेवावं लागली काही आंदोलन वगैरे करा दोनदा ठेवली परळी बंद 10 वेळेस आम्ही चक्रा मारून ठाण्याला राहिला ते म्हणाले आम्ही काढता होतच कुणी बी आलं तरी म्हणाले आम्ही चालूच आहे प्रकरण. जेवढा काही 15-16 महिन्याचा हा कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला सहकार्य केलं की नाही असं वाटतं? नाही केलं. नाही ना केलं. पोलीस प्रशासनानं जर सहकार्य केलं असतं तर आमच्या बंधूचा निकाल लागला असता ना, आम्हाला न्याय मिळाला असता. पण नाही, पोलीस प्रशासन आई आहेत का इकडे इकडे आहे. आता काय तुमची सून जी आहे महादेव मुंडे यांची पत्नी उपोषणाला बसणार आहे असं त्यांनी म्हटलंय. तुम्ही त्यांच्यासोबत कुटुंब उपोषणाला बसणार? हो बसणार आहोत आम्ही. हां आता लेकराली बाप नाही, हां तिला मालक नाही, आमचा आधार गेला. आता आम्हाला त्यानं करायचं तर सरी माहिती त्याची सेवा आम्हाला करण्यात आली. आता आम्ही काय करणार त्याला? हां त्यानं आमचे करावं का आम्ही त्यांचे करावं? त्याला काही मरण आलं का देवाचा दुश्मनाने असं कर. शिक्षणाचं काय कळत आहे? तुमची सून कुटुंब म्हणतंय की हे प्लॉटिंगच्या माध्यमातून हे हा खून वगैरे झालेला आहे. तुम्हाला पण वाटतं त्याच कारणात? आम्हाला काही कळत नाही, तसंच वाटतंय आम्हाला. आमचा कोणी दुश्मनच नव्हते तर कोणी असतं तर आम्हाला तसंच वाटतंय. ह्याच्यामध्ये आणखीन एक आरोप होतोय. याच्यामध्ये हे खून प्रकरण दाबण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असा थेट पोलीस प्रशासनावरती आरोप आहे. वाटतं याच्यामध्ये पोलीस प्रशासन हो पण त्यांनी सांगितलं नाही ना अगोदर गाडी नेली, मग आम्ही कुणाला पकडायचं? पोलीस नाही, आरोपी पकडल्यावर पोलीसच पकडते ना. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये हा खून प्रकरण दाबण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील ना, काय सांगता येत नाही. कारण गाडी जर संध्याकाळी नेतात आणि जर त्यांच्या कुटुंबाला सकाळी जर कळत असेल 7-7:30 वाजता तर आपण कोणावर संशय धरणार? आणखी तुम्ही भोपला गावचीत का दादा? इकडे आता काय हे परत तुम्हाला जसं मसाजोग गावकऱ्यांनी जसं संतोष देशमुख खून प्रकरणावर आंदोलन वगैरे केले, तुम्हाला वाटतंय तुम्हाला पण आंदोलन करण्याची वेळ येईल? आता नाही येळ येईल ना वर्ग. तुम्ही पण भोपल्याचेच का? का आतापर्यंत एखादा परळीमध्ये एवढा खून होतो आणि आतापर्यंत एकही आरोपी अटक होत नाही, हे पहिलंच प्रकरण परळीतलं म्हणावं लागेल का? पहिलेच पहिलंच म्हणावं लागेल. काय गावातील नागरिक म्हणून महादेव मुंडे हे भोपला गावातील होते. आता तुम्हाला जर तपास लागला नाही आणि असा जर विलंब लागू लागला तर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते असं वाटतं? या ठिकाणी पाहिलं गेलं तर महादेव मुंडे यांचे कुटुंब आणि गावकऱ्यांसोबत झालेली ही चर्चा. मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.